सर त्याने ते इन्व्हर्ट होईल स्कीम थोडी त्याची डायरेक्ट कंटिन्युअसली मला करून देईल कारण की आपल्याला फक्त त्याला जोडायचं आहे नंतर हे तोडायला येणारच ना आपल्याला. मुंगूस आणि नागाच्या लढाईत जखमी झालेल्या नागाला रावेर तालुक्यातील वाघोड येथील ग्रामस्थांच्या मदतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवदान दिल्याची घटना नुकतीच घडली. या नागाला वाघोड ग्रामस्थांनी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की वाघोड येथील मोरगाव रस्त्यावरील भगवान शंकराच्या मंदिर परिसरात एक मोठा नाग नेहमी दिसत असे. लोक त्याला श्रद्धेने नमस्कारही करत. मागील आठवड्यात या नागाची मुंगुसाबरोबर लढाई होऊन नाग गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी मुंगुसाला पळवून नागाला वाचवले. वाघोडचे सर्पमित्र कृष्णा महाजन यांनी या नागाला रावेर शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडे आणले. त्यांनी डॉक्टर स्नेहल मोटेगावकर आणि डॉक्टर स्वरूप लिंगायत यांच्या मदतीने नागावर उपचार केले. आठवडाभरातच नागाच्या सर्व जखमा भरून आल्या असून या सर्पमित्राने पुन्हा एकदा नागराजाला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून त्याची फक्त नागपंचमीला पूजा करून चालणार नाही तर त्याला वाचवलेही पाहिजे हा आदर्श वस्तुपाठच वाघोडच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर. आणि नाग जातीच्या सर्पाचं फार मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये तो नाग जातीचा सर्प खूप मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाला. तेथील सर्पमित्र कृष्णा महाजन आणि तिथल्या गावकऱ्यांनी सदर नाग जातीच्या सर्पाला आमच्या रावेरच्या पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामध्ये आणलं. ज्यावेळेस त्या सर्पाला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेस इतक्या साऱ्या जखमा त्याच्या अंगावर होत्या खोल आणि त्याच्या तोंडाचं जे मॅन्डिब्युलर हाड असतं ते देखील फ्रॅक्चर झालं होतं आणि तो साप वाचेल की नाही याची अजिबात शाश्वती नव्हती. परंतु त्या सर्पमित्र आणि गावकऱ्यांचं म्हणणं होतं की तो सदर सर्प वाघोडच्या महादेव मंदिरामध्ये नियमितपणे येत असतो आणि त्याने आतापर्यंत कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची दुखापत नाही केलेली. त्यामुळे त्या नागाची त्या सर्पाशी त्या गावकऱ्यांचं एक वेगळं अनोखं नातं होतं. सदर सर्प वाचवणं आमच्यासाठी फार मोठं आव्हान होतं कारण की अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे फार कधीतरीच येत असतात. परंतु आमच्या सर्व टीमने मी डॉक्टर रणजित पाटील तसेच माझ्याबरोबर डॉक्टर स्वरूप लिंगायत आणि डॉक्टर स्नेहल मोटेगावकर आम्ही तिघांनी त्या सर्पावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. आता तो सर्प त्याचा जीव वाचला असून 8-10 दिवसानंतर त्याला जंगलामध्ये पुनश्च एकदा त्याच्या अधिवासामध्ये सोडण्यात येईल. तरी माझं या निमित्तानं लोकांना एक संदेश राहील सांगणं राहील की अशा प्रकारच्या जखमी सापाला योग्य प्रशिक्षित सर्पमित्राच्या माध्यमातून आमच्या दवाखान्यामध्ये जर आणलं गेलं तर आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करू शकतो आणि सापाला वाचवू शकतो. धन्यवाद.